नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात लर्न विथ जॉय विथ सी एन पाटील यूट्यूब चॅनल. या चॅनलवर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे व्हिडिओज पाहत असतात. आज आपण शिक्षकांसाठी एक महत्त्वाची अशा प्रकारची बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत. ते म्हणजे आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट, ज्यालाच आभा हेल्थ कार्ड असं म्हटलं जातं. तर हे आभा हेल्थ कार्ड आहे तरी नेमकं काय, कोण काढू शकणार आणि कुठे उपयोगात येणार, या बाबतीतली 100% माहिती आपल्याला या व्हिडिओमधून मिळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपला आभा हेल्थ कार्ड हे काढून घ्या. प्रत्येकाला ते आता आवश्यकच आहे. का आवश्यक आहे ते आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच भेट दिली असेल आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा मी नवीन नवीन माहितीचे व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस त्याच्या नोटिफिकेशन्स आपल्याला प्राप्त होतील. तर मित्रांनो, शिक्षण संचालनालय, माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य यांच्याकडून आजच एक पत्र निर्गमित झालं की ज्याच्यामध्ये म्हटलंय की राज्यातील 100% अनुदानित खाजगी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेखाली आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट कार्ड काढण्याबाबत, ज्यालाच आभा अशा प्रकारचं नाव आहे. तर मग याचा काय उपयोग, तर हे पण या ठिकाणी सांगितलेलं आहे की या विषयानुसार महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषद आणि खाजगी 100% अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांचा आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये समावेश करून कर्मचाऱ्यांना कॅशलेस वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत मागणी केली होती. आणि म्हणून या योजनेमध्ये ज्यांच्याजवळ शुभ्र शिधापत्रिका असतील, म्हणजे ज्यांचं उत्पन्न 1 लाखाच्या वरती आहे, त्यांच्याकडे नियमानुसार पांढऱ्या प्रकारची शिधापत्रिका, ज्याला आपण रेशन कार्ड म्हणतो, ते असणं गरजेचं आहे. कुणाकडे आहे नाही आहे तो भाग वेगळा, परंतु नियमानुसार ज्यांचं उत्पन्न 1 लाखाच्या वरती आहे त्यांच्याकडे शुभ्र शिधापत्रिका म्हणजे पांढरं रेशन कार्ड असायला पाहिजे. मग या पांढरं रेशन कार्ड असणाऱ्या व्यक्तींकडे या व्यक्तींना हे जे काही आभा कार्ड होतं याच्या अगोदर भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना जी होती ती लागू होत नव्हती. परंतु शासनाने संबंधित मंत्रालयाकडे तशी मागणी केली होती आणि त्या संबंधित मंत्रालयाचं असं पत्र आलं की या योजनेमध्ये प्रति कुटुंब प्रति वर्ष 5 लाख रुपयापर्यंतचं आरोग्य संरक्षणाचा लाभ यांना अनुज्ञेय आहेत आणि म्हणून याच्यामध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचा पण समावेश आहे. आणि म्हणून याच्यानंतर हे आरोग्य जे काही कार्ड आहे आभा कार्ड, ते प्रत्येक 100% अनुदानित शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी काढून घ्यावं. म्हणजे याच्यानंतर ज्यावेळेस शिक्षक त्यांना आलेला वैद्यकीय खर्च हा बिल टाकत होते त्यांच्या शाळांमधून आणि ते बिल मंजूर होत होतं, परंतु इथं स्पष्ट म्हटलंय बघा शेवटच्या पॅरेग्राफमध्ये की यापुढे कोणत्याही कर्मचाऱ्याचं 5 लाख रुपयापर्यंतचं वैद्यकीय प्रतिपूर्तीचं देयक स्वीकारलं जाणार नाही. म्हणजे 5 लाखावरतीचं जे काही रक्कम असेल, त्याला खर्च आला असेल दवाखान्यात, तोच स्वीकारला जाईल, त्याच्या खालचं देयक स्वीकारलं जाणार नाही. म्हणजे याचा अर्थ आपल्याला हे आभा कार्ड काढून घेणं गरजेचं आहे आणि आभा कार्ड काढून घेतल्यानंतर ती कॅशलेस योजना जी आहे ती आपल्याला लागू होईल. तर अत्यंत महत्त्वाचं अशा प्रकारचं आहे मित्रांनो. आपण कार्ड काढलं नाही, या योजनेमध्ये सहभागी झाला नाही, तर कदाचित आपल्याला कदाचित म्हणण्यापेक्षा तेवढं देयक स्वीकारलंच जाणार नाहीये 5 लाखापर्यंत. त्याच्यामुळे हे कार्ड काढणं गरजेचं आहे. मग काढायचं कसं? अगदी 2 मिनिटात तुम्ही हे कार्ड काढू शकतात. बघा, गुगलवर जायचं, नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन अशा प्रकारे टाका किंवा ही जी काही लिंक दिली आहे ती टाका. मी तुम्हाला ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देईल. या लिंकवर डायरेक्ट क्लिक करा किंवा नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन याच्यावर जा, याला क्लिक करा. याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. त्याच्यामध्ये क्रिएट आभा नंबर याला क्लिक करा. त्याला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असा प्रकारचा इंटरफेस असेल.
तुम्ही क्रिएट युअर आभा नंबर युझिंग आधार याच्यावरून पण करू शकतात आणि क्रिएट युअर आभा नंबर युझिंग ड्रायव्हिंग लायसन्स याच्यावर पण तुम्ही करू शकतात. आता मी हा ऑप्शन घेतला क्रिएट युअर आभा नंबर युझिंग आधार, याला क्लिक केलं. याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे, आपला जो आधार नंबर असेल तो. त्याच्यानंतर तो आधार नंबर टाकल्यानंतर आपल्याला इथं आय ॲग्रीवर टिक मार्क करायची आहे. आधार ओटीपी याला क्लिक करायचं आहे. इथं दोन ऑप्शन येतात, एक ओटीपी आणि दुसरा फेस ऑथेंटिफिकेशन. तर आपण तुमच्याकडे फेस ऑथेंटिफिकेशनचा पर्याय असेल तर तो करा किंवा तुम्ही आधार ओटीपी बेस्ट वर क्लिक करा. त्याला क्लिक केल्यानंतर इथं कॅप्चा आहे तो टाका. आता इथं असा 5+4 बरोबर क्वेश्चन मार्क असं नका टाकू. याची जी काही बेरीज होते, वजाबाकी होते, जे काही असेल ते या ठिकाणी टाका. 5+4 9, इथं 9 टाका, जो तुम्हाला येईल तो. त्याच्यानंतर नेक्स्ट वर क्लिक करा. नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर दिसेल. याच्यामध्ये तुम्हाला ओटीपी आलेला असेल तुमच्या मोबाईल नंबरवर, तो ओटीपी टाका इथं. तो ओटीपी टाकल्यानंतर इथं तुमचा मोबाईल नंबर इन्सर्ट करा, इथं टाका, टाईप करा आणि त्याच्यानंतर नेक्स्ट वर क्लिक करा. नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा एक इंटरफेस दिसेल. मोबाईल नंबर फॉर कम्युनिकेशन इज सेम ॲज आधार नंबर, नो ॲडिशनल इन्फॉर्मेशन रिक्वायर्ड. म्हणजे तुमच्या मोबाईल नंबरवर सगळी काही माहिती आहे आपला आधार नंबरवर. त्याच्यानंतर इथं कंटिन्यू वर क्लिक करा. कंटिन्यू वर क्लिक केल्यानंतर आपल्याला समोर ईमेल ॲड्रेस व्हेरीफाय करायला सांगितलेला आहे. इथं तुमचा ईमेल आयडी टाका. ईमेल आयडी टाकल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये असलेला ओपन केला तुम्ही जो काही ईमेल आयडी असेल तो ईमेल आयडी वर जा. तो ईमेल आयडी तुमचा ओपन करा. इनबॉक्समध्ये जा. इनबॉक्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे तिथं एक लिंक आलेली असेल, त्याच्यावर क्लिक करून म्हणजे ते व्हेरीफाय झालं. हा जो काही तुम्हाला हा पार्ट दिसतोय तो इथं नाहीये, तो मोबाईलवर किंवा तुमच्या मेलवरचा भाग आहे. मेलवर आलेल्या लिंकवर तुम्ही क्लिक केल्यानंतर ईमेल ॲड्रेस व्हेरीफाईड अशा प्रकारे दिसेल आणि हे मोबाईलमध्ये किंवा ईमेलमध्ये आहे. त्याच्यानंतर तुम्हाला असा इथं मेसेज येतो, ईमेल ॲड्रेस व्हेरिफिकेशन लिंक सेंड टू, म्हणजे तुमच्या मेलवर सेंड केलेली आहे ती तुम्ही क्लिक करून व्हेरीफाय करा. हे व्हेरीफाय केलं. व्हेरीफाय केल्यानंतर तुम्ही इथं नेक्स्ट म्हणा. नेक्स्ट म्हटल्यानंतर आता इथं आपल्याला एंटर आभा ॲड्रेस सांगितलंय, तिथं सजेशन दिलेले आहेत की तो 8 अंकी असला पाहिजे. त्याच्यामध्ये मॅक्झिमम 18 कॅरेक्टर्स आणि कमीत कमी 8 कॅरेक्टर. जसं आपण एखादा पासवर्ड क्रिएट करतो त्याप्रमाणे स्पेशल कॅरेक्टर अलाउड आहे. एखादा डॉट घ्या, त्याच्यानंतर किंवा अंडरस्कोअर घ्या. तर अशा पद्धतीने तुम्ही ते क्रिएट करा. ॲट वगैरे घेऊ नका, कारण इथं ऑलरेडी पुढे @abdm आहे, त्याच्यामुळे ॲट इकडे घेऊ नका. इथं सजेशन्स दिलेले आहेत, त्याच्यापैकी तुम्ही घ्या किंवा तुम्हाला जो करता क्रिएट करता येईल तो करा. जो योग्य असला तरी इथं हिरव्या कलरची टिक येते. ते झाल्यानंतर तुम्ही इथं क्रिएट आभावर क्लिक करा. क्रिएट आभा क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा संपूर्ण तुमचं कार्ड जे आहे ते आलेलं असेल. त्याच्यामध्ये तुमचं नाव मराठीत, इंग्लिशमध्ये, आभाचा नंबर दिसेल, आभा ॲड्रेस दिसेल आणि या पद्धतीने तुमची डेट ऑफ बर्थ, जेंडर, मोबाईल नंबर तो सगळा दिसेल. तर या पद्धतीने तुम्ही ते डाउनलोड करू शकतात, प्रिंट करू शकतात, प्रिंट PVC कार्ड ते करू शकतात. तर अशा पद्धतीने तुम्हाला ते कार्ड काढता येणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी थांबूया आणि सगळ्यांनी हे आभा कार्ड काढून आपल्याकडे ठेवा. म्हणजे 5 लाखापर्यंतचं जे काही बिल आहे, वैद्यकीय प्रतिपूर्ती बिल, ते तुम्हाला याच्या मार्फतच त्या दवाखान्यामध्ये ते कार्ड दाखवूनच तुम्हाला ते कॅशलेस असणार आहे. तर चांगल्या प्रकारची अशी योजना सगळ्यांनी आभा कार्ड काढा. 2 मिनिटात ते आभा कार्ड निघतं. तर या ठिकाणी थांबूया आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. थँक यू.